एनजीओ रजिस्टर झाले आहे आणि डोनेशन घेताय तर थोडं थांबा. अनेक लोकांना वाटतं एनजीओ रजिस्टर झाला म्हणजे सर्व काही संपलं, परंतु खरं काम इथून सुरू होतं. एपिसोड 1 एनजीओ सुरू झाल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे एनजीओचे पॅन कार्ड काढणे आणि त्याचे बँक अकाउंट ओपन करणे. परंतु बँक अकाउंट ओपन करत असताना सर्वात महत्वाचं काम आहे म्हणजे एनजीओ दर्पण आयडी काढणे. बहुतेक बँका एनजीओ दर्पण आयडी असल्याशिवाय बँक अकाउंट ओपन करत नाहीये. हे सगळं नाही केलं तर तुम्हाला कायदेशीररित्या डोनेशन घेता येत नाही. तुम्हाला जर कॅश मध्ये डोनेशन घ्यायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 2000 पर्यंत कॅश घेऊ शकता. परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला डोनेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ते फक्त आणि फक्त बँकिंग चॅनलनेच घ्यावं लागेल. तरीही तुम्ही डोनेशन 2000 पेक्षा जास्त कॅश मध्ये जर घेतलं तर डोनेशन दिलेल्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याच्या डोनेशनचे एक्झम्पशन भेटत नाही आणि एटीजी असलेल्या संस्थांना त्यांचे असलेले एटीजी सर्टिफिकेट रिजेक्ट होऊ शकतं आणि इन्कम टॅक्सची स्क्रुटनीची नोटीस येऊ शकते. तसेच एटीजी नसणाऱ्या संस्थेला भविष्यामध्ये 12A आणि एटीजी साठी ऍप्लिकेशन केले असता ते रिजेक्ट होऊ शकतं. डोनेशन घेतल्यानंतर त्यांना तुम्हाला रितसर पावती द्यावी लागेल. त्या पावतीमध्ये डोनरचे नाव, त्याचा पत्ता, अमाऊंट, पॅन नंबर, दिनांक व डोनेशन कुठल्या मोडमध्ये भेटले आहे याची सर्व डिटेल त्या पावतीमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. हे तुम्ही जर सगळं व्यवस्थित केलं तर तुमची एनजीओ सुरक्षित, कायदेशीर व ट्रान्सपरंट राहू शकते. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि आमच्याकडून कायदेशीर सल्ला पाहिजे असेल तर मोर इन्फो या बटनावर जाऊन आमच्याशी संपर्क करा. नमस्कार.